नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आता आहे ना, आज उशीर झाला मला, पण म्हटलं चला. तर आता बरीचशी कामं झालेली आहेत माझी, कपडे वगैरे झाले, सगळं आवरणं झालं. फक्त आता पोळ्या म्हणजे स्वयंपाक बाकी आहे माझा. तर नाश्ता झाला, खमण केले होते, ढोकळे केले, नाश्ता झाला. आता करते पोळ्या. नंतर आता दादू म्हणतोय मम्मी मला आज मस्त पापडचा खुडा करून दे. त्याला आहे ना पापडचा, कोणी खुडा म्हणतो, कोणी चुरमा म्हणतं. ते आता ज्याचे त्याचं वेगवेगळी भाषा असते. तर आमच्यामध्ये खुडा म्हणतात. तर तो करून द्यायचा आहे. तो भाजी नाही म्हणतोय आज टिफिनला. तर म्हटलं चला आता त्याला ते करून देते मी. आणि आता पोळ्या लाटून घेते. बाकीचे आपले सगळे कपडे वगैरे सगळं आवरणं झालं. सकाळी आज लवकरच आवरून घेतलं मी. म्हटलं कसं आज कुठं बी बाहेर जाण्याचं निघतं. तर बघा कपडे वगैरे झालेले आहेत माझे सगळे, बाहेरचं आवरणं झालं. आणि मशीनचे तर खूपच कामं आलेले आहेत मला. एवढ्या साड्या आलेल्या आहेत ना, तर खूपच एवढे सगळे कपडे आलेले आहेत, भरपूर साड्या. आता आपलं रक्षाबंधन येतं, तर त्यामुळे रक्षाबंधनच्या माझ्याकडे खूप साड्या आलेल्या आहेत पिको फॉलसाठी. आणि काल पण दिवसभर केलं आणि आज पण करावं लागणार आहे. आणि आज बाकीच्या साडींचे फॉल वगैरे आणावं लागणार आहे. तर फॉल घ्यायचं राहिल्यानंतर मीच जाते स्वतः, कारण की ना कलरचं एवढं यांना आहे ना, ते दुकानदार आहेत ना थोडं ऐकताच नाही, कोणते कोणते कलर देऊन देतात. मग परत चक्कर मारावं लागतो. आणि यांना आहे ना बदल करायचं सांगितलं का खूप राग येतो, त्यामुळे मला जावं लागतं. तर म्हटलं चला आज गावात जर गेली तर काय काय घ्यायचं आहे बघू. आपल्याला राख्या पण घ्यायच्या आहे आता आपल्या सगळ्यांचं. आपल्या ताईंनो आपल्या सगळ्यांची रक्षाबंधन आलेली आहे. आणि रक्षाबंधनचं कसं आपलं माहेरी जायचा त्याचा वेगळाच आनंद असतो. म्हटलं चला आज रक्षाबंधनचं आपण खरेदी करणार आहे. थोडंसं राख्या वगैरे खरेदी करेल मी. आणि दुसरं काही नाही बघेल मी आता. तर चला आता आवडते मी पटापट, मग जाते मी गावात. तर चला नंतर बोलते तुमच्याशी. चला मुलं ते गेले शाळेत, दादू मुलगी गेली कॉलेजला. आणि आम्ही आता दोघं जण जेवायला बसतोय. सकाळी नाश्ता झाला ना, त्यामुळे थोडं उशिरात बसलो आम्ही. आता 1 वाजून गेले. आणि ताऊ पण आत्ताच गेली. आणि तिचं प्रॅक्टिकल असल्यामुळे तिला खूप वेळ होतोय. तिचे पण खूप धावपळ होते, सकाळपासून जाते येते. तर मुलांचं पण खूप विचारांची धावपळ चालू असते माझ्या. तर चला म्हटलं आता जेवायला बसलो आम्ही. आता केली मटकीची भाजी मस्त. आणि आपले थोडे कटरले होते उरलेले, त्याची भाजी केली. आणि आपली मटाची भाजी केली, मटकीची उसळ केली. आणि आज ना आम्ही म्हटलं उशिरा जेवू आपण. आता उशिरात बसलो. तर या मग जेवायला. आम्ही जेवतोय आता, दोघी जण बसलो जेवायला. तुम्ही पण या मग जेवायला. चला. आणि टीव्ही पाहत पाहत जेवण चालू आहे. टीव्ही पाहतोय आणि जेवण करतोय. चला. सकाळच्या मिरच्या पडलेल्या होत्या, त्या मिरच्या घेते मी आता. मला मिरच्या ठेचा हे असं खूप आवडतं. तिखट जास्त खायला आवडतं मला. कारल्याची भाजी, काल कारल्याची भाजी होती. कारल्याची भाजी तर मला खूप आवडते. कशी बनवलं तरी मला कारल्याची भाजी आवडते. तर मस्त कारल्याची भाजी होती काल. आता मटकीची भाजी करून घेतली मी. आणि आपल्या कटरल्यांची भाजी. चला तर मग मी जेवायला बसते. या तुम्ही पण सगळे जेवायला, नंतर बोलते तुमच्याशी. चला भाजी ते काढून घेतलं. आता एवढे थोडेसे भांडे बाकी तेवढे घासते. बाकीचे एवढे भांडे पहिले घासून घेतले, आता एवढे भांडे बाकी तेवढे घासून घेते. चला तर ते ऐकताय गाणे, त्यांना खूप गाणे ऐकायला आवडतात. त्यांना खूप गाणे आवडतात, ते मस्त गाणे बघतात.
भांडे घासून घेते, छोट्या जाळीमध्ये ठेवून देते, ते सगळे मग आता लावून देणार. चला आपला गॅस आहे ना असा नुसता चिकटून जातो, तर मस्त त्याला काय करायचं, साबण घ्यायचा, अशी जाड गॅसने नाही आपली शेगडी आहे ना, शेगडी पूर्ण खराब होऊन जाते. जास्त वर्ष झाले तिला, नवीन घ्यायची मला. बघू मला 3 याची घ्यावा लागणार आहे. कधी ना खूप प्रॉब्लेम येत आहे आता इथे पण. बघू आता भिंतीला बी हात मारून घेते. आता आपले कामं झाले म्हटलं चला, आता आवरून जातात सगळं वाट्या इथं सगळं अडचण जाते. आपला गॅस खाली ना खूपच खराब होऊन जातं. जाड घासणी साबण मस्त चांगलं जाड घासून घ्यायची. जागा येणार नाही तर मग तेलकट होत चालते, त्याच्यामुळे तिला स्वच्छच करत राहायचं कायम. घासली ना मग असं चिकट होत चालत नाही आपला गॅस ओढा. 2-4 दिवसाच्या आडे मस्त साबण लावून असा घासून घ्यायचा. मस्त साबण लावून ना स्वच्छ करून घेतला. किचन ओटा चमकतो मग आपला. चला म्हटलं पूर्ण धुतला मी त्याला. आता मस्त पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतला गॅसला. आता मस्त करायचं पाणी किचन ओट्या खालून काढून घेते. नंतर आहे ना आपण आहे ना रिंगांमध्ये म्हणजे आपलं पाईप असतो ना त्याच्यामध्ये पाणी जाऊ शकेल त्यासाठी असं उंचावरती असं ठेवून द्यायचं. खाली आपले हे दोन्ही स्टँड ठेवायचे शेगडीचे आणि त्याच्यावरून अशी ठेवून द्यायचं गॅस कानाकडून, म्हणजे आपल्या नळीमध्ये पाणी जात नाही. गॅसचं जे राहिलेलं आहे ना वरचं पाणी असं जर पूर्ण हे ठेवलं तर आपण गॅस असा उंच करून ठेवायचा आहे, म्हणजे पूर्ण जेवढं पाणी राहतं तेवढं नितरून जातं. जंग लागत नाही काही नाही. खालून पण हवा लागते, वरून पण जाळ्यांना पण हवा लागते. असं कानं करून ठेवल्याने बघा पूर्ण पाणी बाहेर येतंय आणि मस्त आपला गॅस कोरडा होऊन जातो. तर चला आता किचन ओटा बी झाला क्लीन. तर आपल्याला मारायचा आहे झाडू. आता आहे ना घर काही एवढं खराब नव्हतं त्याच्यामुळे झाडूने थोडं लेटच मारेल म्हटलं.
आता मारते मी झाडू. चला झाडू मारून घेते. भांडे सुकून गेले ते मस्त भांडे लावून देते मी आता. कामं झाले माझी. आता वाजता आहे 2 वाजेपर्यंत मला कामं जाता बरोबर. तर आता मी ना थोडं रिकामं बसली. म्हटलं चला रिकामं बसण्यापेक्षा मी टावला स्टॉप घेतलेला होता आणि त्याची शिलाईनी ना थोडी जास्तच दाबली गेली होती. तिने जास्त दाबून घेतलं आणि आता ते धुतल्यानंतर ना खूप आकसून गेलं. मग तिला फिट होत होतं. म्हटलं चला आता बसल्या बसल्या ते कामं करून घेते आणि नंतर थोडंसं लोळते मी. बराच टाईम झाला ना, सकाळपासून उठलेली राहते आणि मला रात्री ना उशिरा पण झोपली, पण मला सकाळीच लवकर जाग येते. मी सकाळीच लवकरच उठते. मला सवयच होऊन गेली ती. किती पण मला बोलतात ते लवकर उठायचं, तर तू एवढं लवकर नको उठत जाऊ, पण मला आहे ना सवयच होऊन गेली ती. आणि फिरायला जात होती मी मागे मॉर्निंग वॉकला, पण आता सध्या जाणं पण कॅन्सल म्हणजे बंद झालं आहे. त्या आजी येत होत्या ना सोबत, त्या मावशी आणि मी जात होती सोबत. पण त्या मावशीने त्यांचं पण सध्या काही कामं निघाले, तर त्यामुळे ते पण काही आलेले नाही आहे. तर थोडं फिरणं पण बंद झालेलं आहे. फिरल्याने ना खूप छान वाटतं मला. तर असं आहे ना, मला थोडा त्रास होतो नुसतं बसून बसून कामं केले तर. माझा हात तर काही रिकामा राहत नाही. मी एक झालं का एक काम काढतच राहते. पण तो वेगळाच व्यायाम असतो. तो आपण फिरायला जातो ना, तिचं वेगळंच असतं. आपण घरात किती बी केलं तर याला काही हे नाही आहे. पण ते थोडं फिरल्याने ना मोकळे शुद्ध हवेमध्ये ते फिरणं खूप चांगलं असतं. तर माझं फिरणं काही होत नाही आहे सध्या. तर सकाळी सकाळी गेली, मागे जात होतो आम्ही चांगलं 20-1 दिवस गेलो आम्ही मस्त. रोज सकाळी लवकर उठून जायचो, 5:30 पावणे 6ला जात होतो. आणि सध्या ना आमच्या कॉलनीत ते कंडक्टर वारलेले आहेत ते दादा, तर त्यामुळे थोडंसं कॉलनीत पण हे झालेलं होतं. आणि म्हणून फिक्स रेट आहेत का? तर आम्ही आता गावामधून आलो आणि राख्या घेऊन आलो. राख्या खूप छान छान राख्या होत्या आणि घेतल्या मी मस्त छानशा. तर चला तुम्हाला दाखवते मी कशा राख्या आणल्या. आत्ताच गावामधून आले मी आणि काय काय आणते तुम्हाला दाखवते. राख्या आणल्या आणि फॉल आणले. सध्या साड्या जास्त येत आहे माझ्याकडे, तर म्हटलं चला साड्या पण येत होत्या आणि मग मला जावं लागलं. जास्तीच्या साड्या होत्या ना, तर कसं आपलं आपलं व्यवस्थित बाईची जात बघून आणते. खूप म्हणजे ते लोक पण येत ना थकवतात तिथे, तर त्यासाठी येत नाही व्यवस्थितच. हे बा पूर्ण मॅचिंग कलर बघून व्यवस्थित आणावं लागतात. तर आपल्यालाच सांगतात येत आई तुम्ही दुकानात एंट्री करायला लावता आणि आपल्याला शोधून घ्यावं लागतं. तर बघा परफेक्ट घेऊन येते मी, म्हणून मला जावं लागतं. आणि ते काय करतात थोडं वेगळाच घेऊन येतात तिचे पप्पा, त्यासाठी मला जावं लागतं. मग मी बरोबर घेऊन येते. आता याचा कलर आहे ना बरोबर, हा खालचा साडीचा कलर आहे ना इथला, त्याच्यावर बरोबर मॅचिंग बसलेला आहे. आणि ही चमकी किनार असल्यामुळे ही चमकीवर नव्हता, इथला बरोबर बसलेला आहे बघा.
आणि हे पण ह्या किनाऱ्यावरती बरोबर झालेलं आहे. तर असं मॅचिंगसाठी मला जावं लागतं. आणि छोटे मोठे खरेदी राहिली की मग जास्तीच्या साड्या आल्या की मीच जाऊन येते. तर त्या दिवशी 3-4 घेऊन आलेली होती. तर आता जास्तीच्या 4-5 साड्या आलेल्या आहेत अजून. आणि पिकोसाठी पण बऱ्याच आलेल्या आहेत आणि फॉल लावण्यासाठी पण. आणि छोटे मोठे क्लचर आणलं, रबर आणलं. मुलगीचं कसं गेलं म्हणजे मम्मी मला हे आण ते आण. तर मुलींचं असं जास्त किती वेळेस आणलं तरी. तर माझ्यासाठी पण हे थोडं रबर आणलं, काही क्लचर आणलं. तर म्हटलं चला आवडलं मला तर घेऊन आली. आणि मस्त बघा आपण एवढ्या छान राख्या आणल्या. हे आणल्या मी अर्धा डझन. हे आपण खूप छान आहेत अशा. आणि ह्या बघा हे आणल्या मी डझनभर. तर माझ्या माहेरी काही तिच्या अंकल आणि त्यांना आमच्या बाबांना असं तिच्या बाबांना तिच्या अंकलला असं बांधणारी ना ती. तर त्यासाठी आणि माझ्या माहेरी पण घेऊन जायच्या आहेत. म्हटलं चला खूप छान अशा मस्त सुंदर राख्या घेतल्या मी. 20 रुपयाची एक राखी आहे. तर म्हटलं चला मस्त आवडल्या मला. आणि डायमंडच्या असल्यामुळे खूप महाग मिळाल्या. आणि ही एक्स्ट्राची घेतली. या 12 ही 13 आणि ही अर्धा डझन एवढ्या राख्या लागतात. माझ्या ताऊ वेगळ्या बांधते, मी वेगळ्या बांधते. तर त्यामुळे जास्तीच्याच राख्या लागतात. आणि भाच्यांना, भाऊला, वडिलांना सगळ्यांना बांधायला मग 2-2 राख्या लागतात आम्हाला. तर जास्तीच्याच घेतल्या मी. आणि अशा खूप छान आहेत. तुम्हाला दाखवते मी. एवढी सुंदर राखी आहे ना. हे बघा डिझाईन दाखवते. मस्त डायमंड आहे. सगळे डायमंड खड्यांमध्ये खूप महाग मिळाल्या त्या. पण म्हटलं चला राख्यांची काही किंमत नाही राहत. मला आवडल्या म्हणून घेतल्या मी. आपण 2 पैशांकडे काय बघायचं. पण खूप छान वाटल्या ना म्हणून मस्त आहेत म्हटलं. तर चला वर्षातून एकदा सण येतो ना आपल्या भाऊ बहिणीचं वेगळंच सण असतो. तर राख्यांची किंमत काय आहे त्याच्या पुढे. तर आपल्या भाऊ बहिणीचं सणांचा करता बघा खूप छान अशी सुंदर राखी घेऊन आलेली मी. एवढी छान वाटते ना. तर मस्त दादून मी गेलेली होती काही तिचे पप्पा. आम्ही बघून आणल्या मग मस्त. तर चला मी काही जास्तीचं आणलं नाही, एवढंच आणलं. आम्हाला संध्याकाळी उशीरच होऊन गेलेला होता जायलाच. त्यामुळे थोडीशी खरेदी केली आणि आम्ही पटकन आलो घरी. मला जायलाच संध्याकाळ होऊन गेली ती गावात. मी सकाळचीच साडी घातलेली होती घरी वापरायची. त्याच साडीवर चालले गेली. म्हटलं जाऊ द्या आता काय साडी चेंज करू म्हटलं. तर मी काही साडी चेंज केली नाही आणि मी त्याच साडीवर गेली. आणि त्यांना आज सुट्टी होती तर आम्ही गेलो आणि आताच आले मी घरी. आता संध्याकाळ होत आहे. आता 7 वाजल्यामध्ये आले. आता मी करते स्वयंपाक. चला काय स्वयंपाक करायचं ते विचार करते मी आता. आणि एक रबर आणलं मला आणि क्लचर आणला. बस दुसरं काहीच घेतलं नाही. मला जास्त काही घ्यायचं नव्हतं. आज आहे ना वेळ होऊन गेला होता आम्हाला. तर जास्त काही घ्यायचं नव्हतं. म्हटलं चला आजचा ब्लॉग इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.